रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी किचन टिप्स। भाजी अथवा करी करताना तुम्हाला त्यासाठी रस्सा अथवा ग्रेव्ही बनवावी लागते। साधारणपणे लाल आणि हिरव्या रंगाची ग्रेव्ही भाजीसाठी वापरतात। अशा भाज्या तयार करताना या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील। 1. ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा। 2. ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल। 3. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते। 4. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता। 5. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोज वापरा। 6. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा। 7. आल्या लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं। 8. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे। मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं। 9. भाजीच्या रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा। 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा। बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो। 10. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी। 11. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे। 12. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो। 13. करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी, ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात।